त्या दोन पोरी आमच्यावाल्या 9वीतल्या आहे. सेलूले वर्धेल्या पोरी धुण्याला म्हटवर बस थांबवली. हा थांबला, पोरी अर्ध्यापर्यंत आले, बस चालू केली, चालला आला. काय गोष्ट करी? पोरी कुठे आहे? पोरी वर्धेला धुण्याला म्हटवर दोन गाडी 8 वाजता ट्युशन 9 वाजता त्या पोरांनी ओसुडीची गाडी नाही थांबवत. थांबायला पाहिजे. जर आज या शाळकरी मुलींसोबत काही अनर्थ झाला असता तर त्याची जबाबदारी कोणाची? एसटी चालकाची की संपूर्ण व्यवस्थेची? सेलू आणि वर्धा परिसराला हादरवून टाकणारी संतापजनक घटना समोर आलीये. रोज शिक्षणासाठी वर्धा येथे ये जा करणाऱ्या सेलू येथील 2 शाळकरी मुली रात्री 8:30 वाजता बसची वाट पाहत उभ्या होत्या. त्यांच्यासोबत इतर विद्यार्थिनीही होत्या. नेर डेपोची बस क्रमांक 6169 समोर आली. मुली बसकडे धावत गेल्या, पण आरोप असा आहे की चालकाने त्यांच्या समोरूनच बस पुढे नेली. भर ट्रॅफिकमध्ये रात्रीच्या अंधारात त्या शाळकरी मुली बसच्या मागे धावत राहिल्या, ओरडत राहिल्या, पण बस थांबली नाही. कल्पना करा, जर या मुलींचा अपघात झाला असता किंवा रात्रीच्या अंधारात त्यांच्यासोबत काही अनुचित घटना घडली असती तर त्याची जबाबदारी कोण घेतली असती? थांबत नाही, दोन पोरी थांबून त्या दोन पोरी आमच्यावाल्या 9वीतल्या आहे. सेलूले वर्धेल्या पोरी धुण्याला म्हटवर बस थांबवली. हा थांबला, पोरी अर्ध्यापर्यंत आले, बस चालू केली, चालला आला. काय गोष्ट करी? पोरी कुठे आहे? पोरी वर्धेला धुण्याला म्हटवर दोन गाडी आणि मग जायचं मेणबत्त्या घेऊन. तुम्ही मुजवऱ्या करता? यायला दिसून राहिला हात. तुम्हाला का फुकटचा पगार देते का? फुकटचा पगार देते का सरकार? लेकरं बारा तिथं लटकून जायचे, सकाळपासून जाते, आणि तुम्ही आपली हरामखोरपणा दाखवता का इथं? तुम्हाला पोरीबारी नाही आहे का? तुम्हाला लेकरं नाही का? नेरची बस क्रमांक काय? तुम्ही सांगा काय? 6169. तुमचं नाव काय? इंगोले. सांगा. माणसं बेटा काय गाडीच्या चाकात येऊन त्यांचा जीव जाणार आहे? तुम्हाला एवढं कॉमन सेन्स नाही? तुम्ही सरकारी नोकरीवर आहे ना? 8 वाजता ट्युशन 9 वाजता त्या पोरांनी ओसुडीची गाडी नाही थांबवत. थांबायला पाहिजे. त्याला सांगत नाही का? ते सर्व सांगितलं त्याच्या समोर. त्या दिवशी पण अशीच घटना घडली. सर्व सूचना दिल्या, त्याला मालूम आहे. म्हटलं ना आपण त्या दिवशी पण सूचना दिल्या, तुम्ही वरचं सांगत नाही का? तक्रार केली तर हे काऊन अशी करते, मुजवऱ्या करते बस?